जय महाराष्ट्र मित्रांनो, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप म्हणजेच महाडीबीटी योजनेद्वारे फवारणी पंपावर आता 100% अनुदान देण्यात येणार आहे आणि त्याच योजनेसाठी अर्ज करायचा आहे मित्रांनो मोबाईलवरून. या व्हिडिओमध्ये अर्ज कसं करायचं हे तुम्हाला सविस्तररित्या सांगितलेलं आहे आणि लवकरात लवकर अर्ज करून घ्या, कारण शेवटची तारीख आहे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत. आणि यामध्ये मित्रांनो शक्यतो रात्रीच्या वेळेस फॉर्म भरून घ्या, कारण दिवसा भरपूर लोड आहे, त्याच्यामुळे वेबसाईट चालत नाही. त्याच्यामुळे सारखं सारखं रिफ्रेश करून भरत जावा फॉर्म भरते वेळी. तर अर्ज कसं करायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे. लॉग इन केल्यानंतर सविस्तररित्या तुम्ही होम पेजवरती याल. होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला अर्ज करा हा ऑप्शन दिसत आहे, कृषी विभाग अर्ज करा. या अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं समोरच तुमच्या पुढे 4 ऑप्शन येतील. अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो ऑप्शन येईल तुमच्या समोर. इथं आता तुम्हाला नंतर 5 ऑप्शन दिसतील जे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात महाडीबीटी मार्फत. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे व औषधे, खते, फलोत्पादन आणि सौरकुंपण. यापैकी आपल्याला 1 नंबरची जी दिसत आहे कृषी यांत्रिकीकरण योजना, यामध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. कृषी यांत्रिकीकरणमध्ये बाबी निवडा जे ऑप्शन दिसत आहे याच्यावरती क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या अर्ज करायचा. आता इथं सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. इथं तुम्हाला मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तपशील निवडावरती क्लिक करा. थोडंसं लोडिंग आहे त्याच्यामुळं थोडं सावकाश व्यवस्थितरित्या फॉर्म भरा. तर इथं तपशीलमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. याच्यामध्ये बघू शकता फलोत्पादन यंत्र अवजार आहेत, मनुष्यचलित अवजारे हा घटक निवडायचा आहे आपल्याला. इथं मनुष्यचलित अवजारे सिलेक्ट केल्यानंतर खालचे 2 ऑप्शन डिसेबल होतील ऑटोमॅटिक. आणि या अंतर्गत तुम्हाला यंत्रसामग्री अवजारे आणि उपकरणे या घटकाच्या अंतर्गत तुम्हाला आता पुढील घटकांची निवड करायची आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं बघा पीक संरक्षण अवजारे हा जो ऑप्शन दिसत आहे पेरणी यंत्राच्या खाली तो निवडायचा आहे. त्यानंतर परत तुम्हाला मशनीचा प्रकार निवडायचा आहे. आता इथं निवड करा या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो मशनीचा प्रकार या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली स्क्रोल करून आल्यानंतर सर्वात खाली आल्यानंतर बघू शकता तुम्ही ते बॅटरी संचलित फवारणी पंप, गळीत धान्य याच्यासाठी आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे. आणि हे निवडल्यानंतर खाली सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी पूर्वसंमतीशिवाय जो सूचना दिलेली आहे इथं टिक करा. त्याशिवाय फॉर्म सबमिट केलंच जाणार नाही. आणि हे व्यवस्थितरित्या वाचा, कारण ही सर्वात महत्त्वाची सूचना आहे. अवजारांची खरेदी करणार नाही पूर्वसंमतीशिवाय, आणि पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र राहणार नाही याची जाणीव आहे, असं एक सूचना आहे. इथं हे केल्यानंतर जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं पॉपअप मेसेज येईल. घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे, आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का असं विचारलं त्यांनी. निवडायचे असतील तर यस करा, नसेल तर तुम्ही डायरेक्ट नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नो ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला होम पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल. इथं अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता अर्ज पहा हा ऑप्शन दिसेल तुम्हाला. इथं तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि प्राधान्य क्रमांक निवडून तुम्हाला अर्ज जतन करा हा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे बघू शकता असं ऑप्शन येतील तुम्हाला. इथं प्राधान्य क्रमांक निवडायचे आहेत तुम्हाला. ज्याला 1 नंबर द्यायचा आहे त्याला 1 नंबर द्या, 2 नंबर, 3 नंबर असे तुम्ही प्राधान्य क्रमांक निवडू शकता. मी काही अर्ज निवडलेले आहेत ऑलरेडी, त्याच्यामुळं इथं बघू शकता मनुष्यचलित अवजारांसाठी मी 1 नंबर देणार आहे. त्यानंतर 2 नंबर आणि 3 नंबर असं प्राधान्य क्रमांक द्या. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं परत सूचनाचं आहे. इथं तुम्हाला इथं टिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथं सांगू इच्छितो मित्रांनो तुम्हाला, जर तुमचं इथं अर्ज सादर करा इथं जर तुमचं पेमेंट ऑलरेडी एका योजनेसाठी अर्ज केलेलं आहे तुम्ही सेम आर्थिक वर्षात, तर तुम्हाला इथून डायरेक्ट पॉपअप मेसेज येईल तुम्ही यशस्वीरित्या घटकासाठी अर्ज केलेला आहे. आणि तुम्हाला लगेच टेक्स्ट मेसेज सुद्धा येईल कन्फर्मेशनसाठी की तुम्ही सक्सेसफुली अप्लाय केलेला आहे. त्यामुळे आणि एक दुसरं पद्धत म्हणजे दुसऱ्यांसाठी ज्यांनी सुरुवातीलाच हा फॉर्म भरत आहेत आर्थिक वर्षामध्ये, तर त्यांना 23 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे, तरच त्यांना फॉर्म सबमिट सक्सेसफुली होणार आहे. अर्ज सादर करावं यावरती क्लिक केल्यानंतर त्यांना व्ह्यू
पेमेंटचं ऑप्शन येईल त्यांना करण्यासाठी, तिथं पे पेमेंटचं ऑप्शन येईल तिथं. तर तिथं जाऊन त्यांना ₹23 फोनपे, गुगल पे किंवा डेबिट कार्डद्वारे सुद्धा करता येणार आहे. त्यामुळे इथं आता लोडिंग जास्त आहे, त्याच्यामुळं वेबसाईटवरती आता या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी गर्दी वाढलेली आहे, त्याच्यामुळे इथं पुढे जात नाही. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, माझे पेमेंट झालेली आहे ऑलरेडी एका योजनेसाठी, त्याच्यामुळे इथं अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर माझं डायरेक्ट सक्सेसफुली अप्लायडचा मेसेज येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचं महा DBTद्वारे या 100% अनुदानावर फवारणी पंप घेण्यासाठी मित्रांनो.